10:58 हुए हैं। सुनते हैं मराठी में मुख्य समाचार। आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विविध सरकारी विभागांमध्ये नियुक्त 51,000 युवकांना नियुक्तीपत्र प्रदान करणार आहे। हा 19वा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित केला जातोय। नागपुरातील नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज इथं आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार आहे। यावेळी टपाल, रेल्वे, संरक्षण आणि आरोग्य या विभागातील 315 निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रांचं वितरण करण्यात येणार आहे। दरम्यान आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रम मालिकेत येत्या 31 मे रोजी पंतप्रधान देशवासियांशी संवाद साधतील। हा या कार्यक्रम मालिकेचा 134वा भाग असेल। भारतीय प्रबंध संस्थान नागपूरचा 10वा दीक्षांत समारंभ आज मिहान इथल्या शैक्षणिक परिसरात आयोजित करण्यात आलाय। या समारंभाला JSW समूहाचे अध्यक्ष सज्जन जिंदल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे। समारंभात MBA, एक्झिक्युटिव्ह MBA आणि पहिल्या एक्झिक्युटिव्ह PhD सह एकूण 443 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे। कृत्रिम बुद्धिमत्ता हे भविष्यातील परिवर्तनाचं सर्वात प्रभावी माध्यम असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। काल मुंबईत सह्याद्री अतिथीगृह इथं टेक वीक 2026 ची घोषणा केल्यानंतर ते बोलत होते। मुंबई टेक वीक सारख्या उपक्रमांमुळे AI मधील संधी युवकांपर्यंत पोहोचतील आणि देशातील AI नवोन्मेषाचं महाराष्ट्र हे अग्रगण्य केंद्र होईल, असंही फडणवीस म्हणाले। टेक वीक हा कार्यक्रम 29 आणि 30 मे रोजी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर इथं होणार आहे। राष्ट्रीय जनगणनेअंतर्गत राज्यातील घर यादी आणि गृहगणनेचं काम पूर्ण झाल्यानंतर येत्या 30 जून पासून मतदार याद्या विशेष फेर तपासणी अर्थात SIR मोहिमेला सुरुवात होणार आहे। राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी S चोकलिंगम यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। या प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी सर्व राजकीय पक्षांना त्यांचे बूथ लेव्हल असिस्टंट नेमण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। IPL क्रिकेट स्पर्धेत आज लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्स संघात सामना होणार आहे। लखनौ इथं संध्याकाळी 7:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल। राज्यात काल ब्रह्मपुरी इथं सर्वाधिक 47.1 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली। विदर्भात अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांना आज उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला असून नागपूर, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। या पुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल। नमस्कार।